सिडको अध्यक्षपदावरून शिरसाटांना हटवलं। सिडको अध्यक्षपदावर भाजपचा डोळा। सिडकोवर शिवसेनेचाच अध्यक्ष असावा। नाही, सिडको तर शिवसेनेकडे असावंच ना। सामाजिक न्याय मंत्रीपदी निवड झाल्यानंतरही सिडकोच्या अध्यक्षपदी ठाण मांडून बसलेल्या संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरही तब्बल 1 महिना संजय शिरसाटांनी सिडकोच्या संचालक मंडळाबरोबर बैठकांचा सपाटा लावला होता। त्यामुळे शिरसाट एकाच वेळी 2 पदांवर कसे, याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती। याच कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा आहे। मात्र मला हटवलं नसून आपण स्वतः राजीनामा दिल्याचा दावा संजय शिरसाटांनी केलाय। सिडकोचा मी राजीनामा दिलाय। काही आता राजकीय जे पाहिलं कधी तर माझ्याकडे मंत्रिपद असल्यामुळं एक महामंडळ इतर कुणाला द्यावं असं सरकारची भूमिका आहे आणि त्यात काही गैर पण नाही ना, म्हणून मला थांबवलं वगैरे अशातला भाग नाही। मला जेवढ्या दिवसामध्ये छोट्या दिवसामध्ये जेवढे रन काढायचे होते मी ते काढलेत। नाही, सिडको तर शिवसेनेकडे असावंच ना। मी राजीनामा दिला याचा अर्थ माझ्या जागी कुणाची तरी नेमणूक ही शिवसेनेच्याच माणसाची झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आणि त्या खात्याचा मंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणून चेअरमनची निवड ही शिंदे साहेबांना विचारूनच केली जाईल असं एकंदर चित्र आहे। आणि ते वरिष्ठ पातळीवर ते दोन्ही नेते एकत्र बसून ह्याच्यावर निर्णय घेतील। शिवसेनेकडे हे पद राहणार असल्याचं शिरसाटांनी आवर्जून सांगितल्यानं या पदावर भाजपचा डोळा आहे की काय अशी शंका घ्यायला वाव आहे। त्यामुळे आता या पदावर भाजपच्या आमदाराची वर्णी लागणार की नगरविकास खातं असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पद शिवसेनेकडेच ठेवण्यात यशस्वी होणार हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।